नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर छान अशी देवपूजाने आपली सुरुवात झालेली आहे। सकाळची देवपूजा वगैरे आवरली होती आणि नंतर तुळशीला पाणी वगैरे घालून झालतं, रांगोळी वगैरे काढून झालती। मग तुळशीचा दिवा खूप तेलकट वगैरे झालेला होता। म्हटलं चला तो घासून टाकूया, म्हणून मी गरम पाणी पातेल्यामध्ये घेतलं आणि त्यामध्ये निरमा टाकून एक 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून तेलकटपणा सगळा आपला निघून जाईल। तर ते भिजेपर्यंत म्हटलं भाजीची तयारी वगैरे करून घ्यावी। तर एका दिवसामध्ये हुलग्याला आपल्या खूप छान असे मोड आले होते। आता उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे मोड पटकन येतात आणि व्यवस्थित असं दामटून वगैरे ठेवलं की मोड पटकन येतात। मग ते हुलग्याला एका दिवसातच खूप छान असे मोड आले होते। तर त्याचीच भाजी मी करणार आहे। त्यानंतर दही पण भरपूर वगैरे साठलेलं होतं साईचं, मग त्याचंही मला ताक वगैरे करून घ्यायचं होतं। म्हटलं चला पटकन आधी कुकर लावून घ्यावा हुलग्याचा आणि मग नंतर आपण हे दिवे वगैरे घासून काढावेत। तर मी हुलगे शिजायला टाकले आणि मग नंतर इथं 15-20 मिनटं झालं ते भिजून झालं, त्याचं बऱ्यापैकी तेलकटपणा निघून गेलता। मग साबणीने घासून घेतलं आधी आणि नंतर पितांबरी वगैरे लावून चोळून घेणार आहे। तर एक 8 दिवसातनं असे दिवे वगैरे घासले की आपले ते स्वच्छ पण राहतात, जास्त तेलकट होत नाहीत आणि पटकन निघतात। तर हा मी ऑनलाईन दिवा मागवला होता 200 रुपयाला फ्लिपकार्टवरनं तुळशीपुढं। छान आपला दिवा विझत नाही आणि तेल संपेपर्यंत आपला दिवा चालूच राहतो। तर मी बाहेर हा तुळशीमध्ये हा दिवा वापरत असते। तर माझा हा दिवा छान असा स्वच्छ झालेला आहे। तर ते झाल्यानंतर मी इथे ताक वगैरे करून घेतलं। तर एक 8 दिवसाची साई होती, 2 लिटर दूध असतं, मग त्याची एक 8 दिवसाची साई साठलेली होती। ताक साई भरपूर होती, त्याच्यामुळे भरपूर असं लोणी आपलं तयार झालेलं आहे। ताक वगैरे हलवून झाल्यानंतर मग मी ते लोणी काढून घेतलं बाजूला आणि स्वच्छ पाणी टाकून 2 पाण्याने धुवून घेणार आहे। कारण साठवणीचं 8 दिवसाचं ताक असतं, मग लोणी जर आपण व्यवस्थित नाही धुतलं तर तुपालाही वास येतो। मग एक 2-3 वेळा मी पाणी टाकून लोणी छान असं धुवून काढणार आहे, जेणेकरून आपला तुपाचा वगैरे वास येणार नाही। तर एक अर्धा किलो तूप या लोण्याचं पडेल असा छान असा गोळा तयार झालेला आहे। हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आत्ता सकाळची स्वयंपाकाची गडबड चाललेली आहे। भाज्या झालेल्या आहेत करून, ताक वगैरे हलवून घेतलेलं आहे। खूप साठलेलं होतं, मग त्याचं ताक वगैरे हलवून घेतलं, लोणी काढलं, ते तूप कढवण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आज मी थोड्या ताकापासून कढी करणार आहे, त्याचीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे माझं दही शिल्लक होतं, मग म्हटलं ताज्या दह्यापासूनच कढी बनवावी। दही थोडंसंच होतं, मग ते दही मी बारीक करून घेतलं आणि नंतर आपली कढीला सुरुवात केली। तर कढीसाठी मी कच्चे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि जिरे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण मी वाटून घेणार आहे। तर छान असं हे पाणी टाकल्यामुळं आपलं हे वाटण वाटलेलं होतं ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलं आणि जे ताक होतं ते एक पातेल्यावर, छोटं पातेल्यावर ताक होतं ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर 1-2 चमचे बेसन पीठ वापरलं आणि ते हाताने गाठी होऊ नयेत, व्यवस्थित फुटतील म्हणून हातानेच मिक्स करून घेणार आहे। तर तोपर्यंत आपलं इकडं छान असं दाणेदार, थंड झाल्यानंतर ते दाणेदार दिसतं, एकदम छान असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे। तर सहज हे थंड झाल्यावर तूप अर्धा किलो तरी भरेल। तर हे तूप मी आता थंड करण्यासाठी ठेवलं आणि नंतर गॅसवर पातेलं ठेवून कढीला फोडणी देणार आहे। तर कढीमध्ये भरपूर जिरी मोहरी वापरली तर कढी एकदम टेस्टी होते। त्यानंतर कढीपत्त्याशिवाय कढी नाही आहे, त्याच्यामुळं भरपूर असा कढीपत्ता टाकला आणि हळद वगैरे टाकून ते चांगलं तडतडलं की नंतर ते आपण जे एकजीव केलेलं मिश्रण आहे खाली बनवलेलं बाऊलमध्ये, ते याच्यामध्ये ओतून घेणार आहे। तर मी दहीच मिक्सरला फिरवून घेतलं होतं, ते ताजं होतं। जास्त आंबट कढी नाही चांगली लागत, म्हणजे आवडत नाही, त्याच्यामुळं ताज्या दह्यापासूनच मी इथे कढी वगैरे बनवून घेतली। तर आपल्याला हवी तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि बेसन पिठामुळे आपली कढी अशी घट्ट दाटसर होते, त्याच्यामुळं मग आता हे उकळी येईपर्यंत मी असंच ठेवून देणार आहे। तर चवीनुसार मीठ टाकूया आणि याला एक उकळी काढूया। त्यानंतर बारीक अशी चिरून छान अशी कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया। तर इथे मी कढी फोडणीला टाकलेली,
तर कढीला उकळी आली की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहे. साखर जर आपण आधीच टाकली तर ती कढी फुटते. त्याच्यामुळं नंतर मी कढीचा गॅस बंद केल्यानंतर, उकळल्यानंतर, कढीचा गॅस बंद झाल्यानंतर एक अर्धा चमचा साखर त्याच्यामध्ये टाकणार आहे. एकदम गोड आंबट अशी कढी आपली तयार होते. सगळ्यांनाच आवडते साखर टाकलेली, त्याच्यामुळे मी नंतर साखर टाकणार आहे. आत्ता साखर टाकलेली नाही. छान अशी आपली ही कढी उकळायला लागली आहे. तर इथे आपली कढीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. गॅस कमी केलेला आहे. कढीला पूर्णपणे उकळी कधीच घ्यायची नाही, नाहीतर कढी फुटते. तर छान अशी आपली इथं कढी तयार झाली. शुक्रवार आत्ताच आम्ही सगळ्या भाज्या आणल्यात, त्या भाज्या निवडून ठेवल्यात. त्या आता मला फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. तर मी पहिल्यांदा फ्रीज पुसून घेणार आहे आणि आपल्या भाज्या ठेवून देणार आहे. तर आज होता शुक्रवार म्हटलं की आमच्या गावचा बाजार. मग बाजार म्हटलं की भाजीपाला आणणं, निवडून ठेवणं हे आपलं कामच. मग मी इथं फ्रीज वगैरे स्वच्छ करून घ्यावं म्हटलं थोडंसं. आणि मग नंतर भाज्या ज्या निवडून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. काही डब्यांमध्ये भरलेल्या आहेत, तर काही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये डब्बे, सगळ्याच भाज्या आपल्या डब्यामध्ये बसत नाहीत. मग काही पिशव्या त्या साईजच्या असतात. मग अशा पद्धतीमध्ये गुंडाळून मी शेवग्याच्या शेंगा, भोपळा वगैरे ठेवत असते, जेणेकरून ते खराबही होत नाही आणि ते टिकतात. मग सगळ्या भाज्या इथं फ्रीजमध्ये आपण ठेवून घेऊया. तर काकडी 1-2-3 दिवसात संपते, त्याच्यामुळं मी ती पिशवीत न ठेवता डब्यामध्ये असे भरून ठेवणार आहे की 1-2-3 दिवसामध्येच आपली ही काकडी संपून जाईल. बटाटे वगैरे मी बाहेर ठेवते आणि इथे सगळ्या भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण 8 दिवस वगैरे पिशवीत भरून ठेवलेले आहेत. तर इथे सगळं वरचं स्वच्छ करून घेतले आणि भाज्या भरून ठेवल्या. तर आत्ता वाजले होते 4:30. भाज्या वगैरे निवडून झाल्या. बाहेर आभाळाचा बेत होता, आभाळ आलं होतं. मग वाटलं कधीही पाऊस येईल, कपडे भिजतील, म्हणून म्हटलं आधी कपडे काढावेत आणि मग नंतर बाकीची कामं करावीत. तर मी वरती सकाळी कपडे धुवून टाकलेले होते, ते आणायला आलती. माझ्याबरोबर समूही आलती, तीही मला मदत करत होती. तिने कुरडयाचं पातेलं वगैरे घेतलं होतं. तर मी कपडे काढणार होते. आता बाहेर ठेवल्या होत्या वाळायला, त्या काढून आणल्यात. कपडे काढते आणि खाली येऊन जाते आता. बाय.